व्यावसायिक संघटन व व्यवस्थापन या विषयाच्या व्यवस्थापन व संघटन या पाठामध्ये आपण आज व्यवस्थापनाचे महत्त्व आणि वैशिष्ट्य याविषयी माहिती घेणार आहोत. व्यवस्थापनाची वैशिष्ट्य मागच्या पाठामध्ये आपण व्याप्ती व स्वरूप व्यवस्थापनाचे काय आहे, ते कोणत्या कोणत्या बाबींशी निगडित आहे याचा अभ्यास केला होता. या पाठामध्ये आपण व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये आणि महत्त्व हे जाणून घेऊयात. साधारणपणे व्यवस्थापनाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा व्यवस्थापन हे सर्व क्षेत्रांशी निगडित असलेले आपण पाहतो. व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये अनेक बाबींचा समावेश होतो. अगदी आपण म्हटलं तर मनुष्यापासून ते साधन सामग्रीपर्यंत सगळ्याच गोष्टी आपल्याला यामध्ये समाविष्ट झालेल्या दिसतात. व्यवसायासाठी व्यवस्थापनाचं काय महत्त्व आहे हे समजवायचं असेल तर दैनंदिन आयुष्यामध्ये व्यवस्थापनाचा उपयोग कशा पद्धतीने होऊ शकतो किंवा कशा पद्धतीने केला जातो याचा आपण विचार करणार आहोत. साधारणपणे व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये पाहिली, जर आपण त्याची व्याप्ती पाहिली असेल किंवा लक्षात आली असेल तर आपल्याला लक्षात येईल की साधनसामुग्रीचे व्यवस्थापन असेल किंवा वित्तीय व्यवस्थापन असेल, उत्पादन आहे, औद्योगिक मानसशास्त्रांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो, विक्री आहे किंवा व्यवसायाचे व्यवस्थापन असेल किंवा कार्यालयाचे व्यवस्थापन असेल, या सर्वच बाबींमध्ये सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला व्यवस्थापन उपलब्ध असलेले दिसते. त्याच अनुषंगाने आपल्याला व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये देखील पाहायला मिळतात. व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर ते पुढील प्रमाणे आहे. व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये उद्दिष्टांची निश्चिती महत्त्वाची आहे आणि त्यामुळे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी म्हणून आपल्याला व्यवस्थापनाची गरज पडते. व्यवस्थापनामध्ये नियोजन प्रक्रियेलाही तेवढंच महत्त्वाचं स्थान आहे. जर नियोजन नसेल तर व्यवस्थापन निश्चितपणे पूर्ण होऊ शकणार नाही. याबरोबरच व्यवस्थापनाच्या वैशिष्ट्यामध्ये आपण समन्वयाचा देखील आपल्याला विचार करावा लागतो. समन्वयासाठी म्हणून जर उत्कृष्ट उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर क्रिकेटची मॅच किंवा पिक्चर. क्रिकेटच्या मॅचमध्ये जर 2 फिल्डरमध्ये योग्य ताळमेळ नसेल किंवा 2 बॅट्समनमध्ये योग्य ताळमेळ नसेल रन काढण्यासाठी तर निश्चितपणे आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने आऊट होण्याचे चान्सेस किंवा विकेट घेण्याचे चान्सेस आपल्याला कमी किंवा जास्त होताना दिसतात. म्हणजेच योग्य ताळमेळ साधून आपल्याला व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं ठरतं. प्रेरणा देणे हे देखील व्यवस्थापनाचे महत्त्वाचे अंग आपल्याला समजण्यात येतं. व्यवस्थापन प्रक्रियेअंतर्गत मानवी घटकांची हाताळणी योग्य पद्धतीने करणे याचा अंतर्भाव केला जातो. उपलब्ध संसाधनांचा किंवा उपलब्ध मानवी संसाधनांचा योग्य वापर आपल्याला व्यवस्थापनामध्ये केला जाऊ शकतो. यासाठी म्हणून मानवी संसाधनाचा जेव्हा आपण विचार करतो त्यामध्ये कामगारांची भरती असेल, त्यांची निवड असेल, त्यांचं शिक्षण असेल किंवा प्रशिक्षण असेल, त्यांना येणारे कौशल्य असतील या सगळ्यांचा विचार त्यामध्ये केला जातो. व्यक्ती समूहाकडून उद्दिष्टानुसार आणि नियोजनाप्रमाणे त्यांना संघटित करून नियंत्रण प्रक्रियेद्वारे नियोजित ध्येय व्यवस्थापनाद्वारे गाठता येऊ शकते. तसेच व्यवस्थापन ही आर्थिक सिद्धांताचाही वापर करण्याची कला आहे. मनी मॅनेजमेंट किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट हा खूप मोठा मुद्दा जो आहे जो आपल्याला पाहायला मिळतो. फायनान्शियल मॅनेजमेंट जर आपण बघितलं की आपल्या घरामध्ये आपली आई रोज कशा पद्धतीने वित्तीय व्यवस्थापन करते किंवा वित्ताचं व्यवस्थापन करते हे बघणं जास्त गरजेचं ठरतं. असलेल्या 10 रुपयांचा योग्य वापर कशा पद्धतीने करता येतो किंवा तो कुठे नियोजित ठिकाणी होतोय का नाही हे बघणं हे सुद्धा व्यवस्थापनाचं एक वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो. आणि याबरोबरच व्यवस्थापन हे काळानुसार आणि परिस्थितीप्रमाणे आपल्याला बदल शिकवणारंही देखील शास्त्र आहे असंही आपण म्हणू शकतो. हे काळाप्रमाणे बदलतं. समजा एखादा क्रिकेटच्या अनुषंगाने जर आपण घेतलं तर एखादा बॅट्समन आऊट होत नसेल तर त्या कॅप्टनला त्याची जी रणनीती आहे ती आपल्याला बदलावी लागते. त्या पद्धतीने तो निर्णय घेतो किंवा बॉलर जो आहे तो त्या पद्धतीने बॉल टाकताना आपण पाहतो. त्यामुळे काळानुरूप आपल्याला यामध्ये व्यवस्थापनामध्ये बदल करणं आपल्याला गरजेचं ठरतं. जो रिजिडनेस आहे किंवा जो कठोरपणा आहे तो कठोरपणा आपल्याला व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये थोडासा नरमाईनं घेणं अपेक्षित आहे. आणि म्हणून व्यवस्थापन हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचं एक वैशिष्ट्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं.
थोडक्यात जर आपण बघितलं तर व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय किंवा व्यवस्थापनाच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, तर ते म्हणजे नियोजन, नियंत्रण, समन्वय, निर्देशन आणि वेगवेगळ्या क्षेत्रांचं असलेलं व्यवस्थापन, या संघटन, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला वैशिष्ट्यांमध्ये विचार करावा लागतो. याच्या पुढे जाऊन जर आपण व्यवस्थापनाचे वैशिष्ट्य पाहिले आणि व्यवस्थापनाच्या पुढे जर आपण गेलो तर आपल्याला लक्षात येईल की व्यवस्थापनाचं असलेलं अनन्यसाधारण महत्त्व. व्यवस्थापन ही प्रत्येक संघटनेची मूलभूत गरज आहे. व्यवस्थापनामुळे समाजाचा झपाट्याने विकास होतो, लोकांचा राहणीमान व त्यांचा दर्जा उंचावण्यास मदत होते. कर्मचारी, कामगार, ग्राहक व नागरिक यांचे जीवन समृद्ध होण्यास व्यवस्थापनामुळेच मदत मिळते. राष्ट्रीय साधनसामग्रीचे योग्य नियोजन करून त्यांचा महत्तम उपयोग करून राष्ट्राची उन्नती करणे व्यवस्थापनामुळे सहज शक्य होते. असंही आपण म्हणू शकतो की व्यवस्थापन ही कोणत्याही संघटनेची एक संपत्ती आहे असं आपण म्हणू शकतो. सुयोग्य व्यवस्थापन हे कोणत्याही संघटनेला एक गुडविल निर्माण करून देऊ शकतं आणि त्यामुळे व्यवस्थापनाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. मग महत्त्व काय आहे हे आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला बघता येईल. सर्वप्रथम व्यवस्थापनाचा महत्त्वाचा विचार करता आपण पाहू शकतो की सतत होणाऱ्या बदलांचे आव्हान फक्त आणि फक्त व्यवस्थापन स्वीकारू शकते. बदल हा अपरिहार्य आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला सतत बदल घडत येत असतो. काही वर्षामध्ये किंवा पुढील वर्षामध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये खूप जास्त बदल झालेले किंवा कमालीचे बदल झालेले आपण पाहतो. नवीन उत्पादन पद्धती, तंत्रज्ञान, जागतिकीकरणाची वेगवान प्रक्रिया यामुळे काही चांगल्या संधी उपलब्ध झाल्याच, पण त्याबरोबर अनेक आव्हाने सुद्धा आपल्याला निर्माण झालेली दिसतात. यामध्ये प्रामुख्याने स्पर्धांचा किंवा स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती हा खूप मोठा मुद्दा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या आव्हानांना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी म्हणून शास्त्रीय व्यवस्थापन मदत करू शकते. पुढचं आहे की संसाधनांचा महत्तम उपयोग करणे केवळ व्यवस्थापनामुळेच शक्य झालेले आपण पाहतो. व्यवस्थापनाच्या विकासासाठी आवश्यक संसाधने म्हणजे मनुष्यबळ, सामग्री, यंत्रसामग्री, पैसा, पद्धती, बाजारपेठा यांचे व्यवस्थापन करणे होय. व्यवस्थापन या साधनांचा योग्य रीतीने उपयोग करते, तसेच या साधनांवर नियंत्रण देखील ठेवते. व्यवस्थापन हे संशोधन व विकास कार्यांना चालना देत असल्याने नवनवीन साधनांचा, पद्धतीचा, उत्पादनांचा शोध यामुळे लागू शकतो आणि त्यामुळे उत्पादन घटकांची उत्पादकता वाढण्यास आपल्याला मदत मिळते. पुढील मुद्दा व्यवस्थापनामुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास आपल्याला मदत मिळते. व्यावसायिक जगात सातत्याने बदल होत असल्याने आर्थिक स्थिरता कमी झाली आहे. सरकारची धोरणे सतत आपल्याला बदलताना दिसतात. बाजारपेठेमध्ये नवनवीन स्पर्धक आपल्याला उपलब्ध असलेले दिसतात. तसेच ग्राहकांच्या आवडीनिवडी, फॅशन्स किंवा अभिरुची, आवड सतत बदलताना आपण पाहतो. कार्यक्षम व प्रभावी व्यवस्थापन या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊन संस्थेची स्पर्धाक्षमता वाढवू शकते. त्यामुळे संस्थेला आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकते. व्यावसायिक प्रश्नांची तात्परतेने सोडवणूक करण्यासाठी व्यवस्थापनाची मदत निश्चितपणे आपल्याला होऊ शकते. व्यवसायाचे संचालन करीत असताना विविध अडचणी निर्माण होतात. या अडचणींवर मात करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य व्यवस्थापन करताना दिसते. व्यवस्थापनामुळे कार्य करणाऱ्या व्यक्तींना मार्गदर्शन मिळते. कार्यात निर्माण होणाऱ्या अडचणींचे तत्परतेने निवारण देखील करता येते व कार्यक्षम नियोजनामुळे आर्थिक संकटांचा योग्य पद्धतीने मुकाबला देखील करणे सहज शक्य होते. विविध हितसंबंध व त्यांचे हित काळजीपूर्वक आपल्याला जोपासले जाते ते म्हणजे फक्त आणि फक्त व्यवस्थापनामुळे. व्यवसाय संस्थेमध्ये अनेक लोकांचे हितसंबंध गुंतलेले असतात, ज्यामध्ये प्रामुख्याने भागधारक, कामगार, सावकार, ग्राहक, सरकार, समाजाचा देखील वापर केला जातो किंवा त्यांचा भावनिक संबंध आपल्या लक्षात येतो.
या सर्वांचे हितसंबंध काळजीपूर्वक जोपासण्याचे कार्य व्यवस्थापन करते. गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे कार्य देखील व्यवस्थापन करते. व्यवस्थापनामुळे समन्वय व समूह भावना निर्माण होण्यास व ती वाढीस लागण्यास मदत होते. व्यवस्थापनामुळे विविध विभागांमध्ये समन्वय प्रस्थापित होतो. तसेच लोकांमध्ये समूह भावना निर्माण होते. यामुळे संघटनेची उद्दिष्टे अधिक प्रभावीपणे साध्य करणे सहज शक्य होते. म्हणजेच एक उद्दिष्ट जे अनेक घटकांवर अवलंबून आहे त्याचा विचार या ठिकाणी केला जातो. सामूहिकता जी आहे किंवा समूहाने काम करण्याची इच्छाशक्ती जी आहे ती आपल्याला एका उद्दिष्टामुळे आपल्याला यामध्ये साध्य होऊ शकते. व्यवस्थापनामुळे नाविन्याचा आविष्कार व त्यांचा वापर करण्यास चालना मिळते. व्यवस्थापनामध्ये नवीन संकल्पना, तंत्रे, पद्धती, नवीन दृष्टिकोन, नवीन साधने यांचा आविष्कार व त्यांचा वापर करण्यास निश्चितपणे प्रोत्साहन मिळू शकते. नंबर 8, व्यवस्थापन हे व्यक्तिमत्व विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. व्यवस्थापनामुळे संघटनेतील प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो, ज्यामध्ये वक्तशीरपणा, शिस्त, आव्हाने स्वीकारण्याची क्षमता, विविध कौशल्यांचा विकास, समूह भावना यासारख्या गुणांचा विकास होत असल्याने व्यक्तिमत्वाला अनेक पैलू लाभतात. संघटनेतील प्रत्येक व्यक्ती आपली कार्यक्षमता व उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न करते, कारण या मार्गानेच त्यांचा विकास होतो. संघटनेतील व्यक्तीचा विकास म्हणजेच पर्यायाने संघटनेचा विकास आपण म्हणू शकतो. पुढील महत्त्व आपण बघूयात. व्यवस्थापनामुळे सर्वच क्षेत्रांचा आपल्याला विकास झालेला पाहायला मिळतो. व्यवस्थापनामुळे केवळ व्यावसायिक संस्थांचाच विकास होतो असे नाही, तर कृषी, क्रीडा, आरोग्य, धर्मादाय कार्ये, राजकीय संस्था, कामगार संघटना, सहकार व सरकार इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांचा देखील विकास होताना आपण पाहतो. नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन केल्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीसाठी या साधनांचा कार्यक्षम पद्धतीने वापर करता येतो. आपत्ती व्यवस्थापनामुळे आपत्ती ओढवलेल्या लोकांना मदतीचा हात देणे त्यामुळे सहज शक्य होते. आणि शेवटचा मुद्दा आहे, व्यवस्थापनामुळे सुदृढ संघटनात्मक रचना निर्माण होऊ शकते. व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संघटनेची रचना सुदृढ असणे आवश्यक आहे. म्हणजेच त्यांच्या पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या सुदृढ असणं गरजेचं आहे. व्यवस्थापन संघटन रचनेची पायाभरणी करते. संघटन रचनेमुळे अधिकार व जबाबदारी निश्चित करणे सहज शक्य होते. योग्य कार्यासाठी योग्य व्यक्तीची निवड केली जाते. त्यासाठी कार्यलक्ष्ये निश्चित झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना योग्य दिशा मिळते. यामुळे नियंत्रण कार्य प्रभावीपणे होते. धन्यवाद.